श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम। तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ। बघा मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुचरित्राच्या जे काय आपले 53 अध्याय आहे, 52 अध्याय आणि 53 अध्यायाची फल म्हणजे 53 अध्याय जे आहेत फलश्रुती आहेत, ते एकूण आपले 52 अध्याय आहे। 52 अध्यायाची आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती हे घेणार आहे की प्रत्येक अध्यायाची फलश्रुती काय आहे आणि कुठल्या समस्येसाठी कुठला अध्याय वाचावा, सगळ्यात महत्वाचं कुठल्या समस्येसाठी कुठला अध्याय वाचावा। काय होतं, बऱ्याच वेळा आपल्याला बऱ्याच समस्या असतात, मग आपल्याला नेमकं कळत नाही की आपण काय वाचावं काय करावं। नाही तर आपण काय करतो, आज तो एक प्रश्न ऐकतो कोणाचं वेगळं आणि सेवा वेगळीच करतो किंवा अंदाजी सेवा करतो। मग काय होतं ताई, माझा हा प्रश्न सुटला आणि मी ही खूप दिवसापासून सेवा करते आणि खूप काही केलं, मी खूप वर्षापासून हे करते, खूप वर्षापासून ते करते, खूप दिवसापासून महाराजांची सेवा करते, पण माझा प्रश्न सुटला नाही। बरेच असे समस्या असतात, बरेच असे म्हणजे बरेच जणांचे असे हे प्रश्न असतात आणि असे हे टेन्शन असतं बऱ्याच जणांना आणि मग ते आम्हाला टाकतात कमेंट मध्ये। आणि काय होतं, असं जर झाल्यानंतर ना आपला विश्वास पण कमी होतो स्वामींवरचा। तर आपला विश्वास कमी होऊ नये म्हणून आपण आजच्या व्हिडिओमध्ये विशेष माहिती आणलेली आहे। जर आपल्याला प्रॉपर कळालं की आपले काय प्रश्न आहे, आपल्याला काय प्रश्नांसाठी कुठली सेवा करायला पाहिजे, जर आपण ती प्रॉपर सेवा केली तर आपला तो प्रश्न नक्कीच सुटतो। कारण की दत्त महाराज झाले, स्वामी महाराज झाले, श्रीपाद श्रीवल्लभ झाले, हे जे दत्त महाराजांचे अवतार आहे हे कलियुगामध्ये लवकर फल देणारे आहेत। आणि आपण बघितलंच आहे, आपण म्हणजे बऱ्याच वर्षापासून सेवेकरी असेल किंवा आत्ताचे सेवेकरी असेल तर आपण खूप अनुभव घेतला असेल स्वामींचा, पावलं पावलं अनुभव दत्त महाराजांचे स्वामींचे घेतो। तर याचं कारण असं आहे की ते ह्या कलियुगामध्ये लवकर फल देणारे एकमेव देव आहे आणि ते देव म्हणजे देवांचे देव, गुरूंचे गुरु श्री स्वामी समर्थ महाराज, दत्त महाराज, त्यांच्यामध्ये 33 कोटी देवांचा वास आहे। मग तुम्ही जर स्वामींची सेवा केली, दत्त महाराजांची सेवा केली तर तुम्हाला 33 कोटी देवांचं पुण्य, सेवा केल्याचं पुण्य लागतं। मग आपण काय करायचं, म्हणजे हे का आहे ना, हे मूळ आहे। दत्त महाराज झाले, स्वामी झालं, हे मूळ आहे आणि बाकीचे हे सगळे देव आहे ना, हे सगळे फांदे आहेत। मग आपण एका फांदीला पकडण्यापेक्षा आपण मुळालाच पकडलं तर जास्त बेटर असतं की नाही। म्हणून आपण नेहमी सांगत असतो की स्वामींच्या लीला अगाध आहे, स्वामी अशक्य शक्य करतात आणि स्वामींना स्मरून काही गोष्ट केली तर ती गोष्ट पण काम पण होत असतं। आणि दुसरी गोष्ट, स्वामींचीच सेवा जास्त करून स्वामींचीच करा, म्हणजे स्वामींची सेवा केल्यावर 33 कोटी देवांची सेवा केल्याचं पुण्य लागेल। म्हणजे तुमचा कुठलाही प्रश्न असेल तर स्वामींची सेवा केल्यावर तो सुटतो। तर चला आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये आता मी तुम्हाला आपला जो व्हिडिओ आहे आजचा गुरुचरित्रातले जे 53 अध्याय आहे त्यातल्या प्रत्येक अध्यायाची फलश्रुती काय आहे, कशासाठी अध्याय वाचायचा, हा आता आपण ते सांगणार आहे। तर बघा, सगळ्यात पहिला अध्याय जो गुरुचरित्रातला पहिला अध्याय आहे त्याची तो पहिला अध्याय रोज वाचल्याने कल्याण आणि गुरुकृपा प्राप्त होते। पण याच्यासाठी एक तुम्हाला सांगायचं राहून गेलं की जो गुरुचरित्राचा मोठा ग्रंथ आहे, बघा हा ग्रंथ आहे आपल्याकडे ना, हा जो ग्रंथ आहे गुरुचरित्रातला, बघा हा ग्रंथ आहे ना, याचा एक अध्याय कधीच नाही वाचायचा। याचं हा वाचन करायला जर तुम्ही घेतला तर पूर्ण ग्रंथ वाचायचा। की हे जे साखळी पारायणाची जी पद्धत आहे ना, आज मी हा वाचेल उद्या तो वाचेल, तर ह्या ग्रंथाचं चालत नाही तसं। कारण की हे साखळी पारायण म्हणजे हा ग्रंथ 53 जण वाचतात आणि पूर्ण तो म्हणजे पूर्ण होत नाही, अधुरा, प्रत्येकाचा अधुराच ग्रंथ राहतो। आणि गुरुचरित्राच्या ग्रंथाचं असं वेदाचा पाचवा वेद आहे, तो वेदातला 5वा वेद आहे तो गुरुचरित्र। त्याला अर्धवट वाचलेलं चालत नाही, आणि वाचून अर्धवट सोडलेलं चालत नाही। म्हणून आपण बऱ्याच वेळा सांगतो की ताई, तुम्हाला काही प्रश्न म्हणजे तुम्हाला काही पिरियड्स, पारायण काळामध्ये पिरियड्स आले, इर्दी आली, सुतक आलं, तर तुम्ही कोणाकडनं तरी वाचून घ्या, ग्रंथ अधुराच ठेवू नका, असं आपण सातत्याने सांगत असतो। याचं कारण असं असतं की हा ग्रंथ जो आहे गुरुचरित्राचा मोठा ग्रंथ, हा अर्धा ठेवायला किंवा हा अधुरा ठेवायला चालत नाही, हा पूर्णच करावा लागतो। म्हणून आपला हा सगळ्यांना सांगण्याचा एक
प्रयोजन असतं की तुम्ही ह्या ग्रंथाचं एक अध्याय, कुठलाही एक अध्याय वाचन करायचं नाही. त्याच्यासाठी छोटे छोटे ग्रंथ असतात, आपल्याला सगळीकडे भेटतात. तुम्हाला हे ग्रंथ आहे बघा, त्याच्यासाठी हे छोटे छोटे ग्रंथ आहे. त्यानंतर दुसरे पण काही असतात, ते पण वाचू शकतात तुम्ही. तर तसे पण असतात, जर तुम्हाला सिंगल अध्याय वाचायचं असेल तर. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये चला परत तुम्हाला थोडस मागे गेली मी घेऊन, कारण की मला एक सांगायचं राहून गेलं होतं म्हणून. तर बघा, गुरुचरित्राच्या पहिल्या अध्यायाचं म्हणजे पहिला अध्याय रोज वाचल्याने किंवा तुम्ही 7 दिवसाचं जेव्हा पारायण करतात, 7 दिवसाचं पारायण करतात, तर तेव्हा तुम्हाला प्रत्येक अध्यायाची वेगळी वेगळी फलश्रुती असते आणि ती कुठल्या अध्यायाची काय फलश्रुती असते ते बघणार आहे. आता त्याच्यामध्ये काही जे काय असं तुम्ही म्हणाल गुरुचरित्राचे 52 अध्याय, 53 अध्याय, तर ह्याच्या आम्हाला प्रत्येकाचं वेगळं वेगळं बुक हवं. तर शक्यतो तसे सगळ्याचे नाहीये, आहे काय काय अध्यायांचे आहे, पण सगळ्या अध्यायाचे नाहीये, म्हणजे ते छापलेलेच नाही तसं पण जे आहे ते तुम्हाला मिळू शकेल. ठीक आहे. आता बघा, पहिला अध्याय रोज वाचल्याने कल्याण आणि गुरुकृपा प्राप्त प्राप्त होते. त्यानंतर दुसरा अध्याय रोज वाचल्याने सद्गुरु प्राप्ती होती आणि गुरुभक्ती दृढ होती आणि सत ग्रंथ श्रवणाची किंवा वाचण्याची गोडी लागते. आता तिसरा अध्याय, ग्रंथ वाचण्याची गोडी लागते आणि संकटापासून रक्षण होतं. चौथा अध्याय विवेकी धैर्य सद्गुण वाढतात आणि दत्तांची कृपा होते. त्यानंतर 5वा अध्याय अतिथी संतुष्ट होतात आणि संतती पराक्रमी होती. ज्यांना हे असतं, मूल म्हणजे प्रेग्नंट असतात त्या महिलांनी जर आपण रोज 5वा अध्याय वाचला गुरुचरित्राचा, तर संतती त्यांची पराक्रमी होती आणि परोपकारी म्हणजे दुसऱ्यावर उपकार करणार, जे असे आपण म्हणतो ना सेवा करणारे. आता आपण जे सेवेकरी आहे, आता समजा उदाहरणार्थ आमचा प्रश्न उत्तराचा विभाग आहे आणि मार्गदर्शन विभाग आहे, हा आमचा काय झाला, परोपकाराचा विभाग झाला. म्हणजे आपण दुसऱ्याला ज्ञान देण्याचं म्हणजे परोपकाराचं, तर ते आहे. त्याच्यासाठी पण आपल्या हातावर आहे बरं का, ह्याचं मी तुम्हाला एक नंतर व्हिडिओ बनवेल. हे सगळं आपण आपल्या हातातच बघायचं, आपण काय आहे ना आपण कसं आहे. तर असो, आता 6वा अध्याय रोज वाचल्याने कठीण प्रसंगात योग्य मार्गदर्शन प्राप्त होतं. त्यानंतर महापातकाचं निरसन पण होतं आणि 7वा अध्याय वाचल्याने गोकर्ण यात्रेचं पुण्य मिळतं. त्यानंतर 8वा अध्याय वाचल्याने संतती विद्वान होते आणि शनी प्रदोषाच्या व्रताचं पुण्य पण मिळतं. 8व्या अध्यायामध्ये शनी प्रदोष व्रत दिलेलं आहे, त्याचं महत्व दिलेलं आहे म्हणून. त्यानंतर 9वा अध्याय वाचल्याने ऐश्वर प्राप्ती होती. 10वा अध्याय वाचल्याने संकटाचे निरसन होऊन कार्यसिद्धी होते. त्यानंतर 11वा अध्याय वाचल्याने संतती विषयक वाटणारी चिंता दूर होते. आपल्याला आपल्या मुलाविषयी वाटते ना चिंता, आपल्या मुलाचं कसं होईल, काय होईल, हा हे करेल की नाही, ते करेल की नाही, याचं पुढे काय होईल, करिअर काय असेल, सगळी चिंता जी असते ना, तर त्याच्यासाठी आपल्याला संकल्पित 11वा अध्याय जर आपण वाचला, तर आपल्या मुलांचे सगळे चिंता आपल्या दूर होतील. त्यानंतर 12वा अध्याय वाचल्याने कर्तव्यपूर्तीसाठी केलेले प्रयत्न सफल होतील आणि आपण जे आपले कर्तव्य असतं त्याच्यासाठी आपण जे काही प्रयत्न करतो, कधी कधी आपल्याला यश येत नाही, आपण खूप दुसऱ्यासाठी करतो. म्हणजे आपले जे कर्तव्य असतं, आई वडिलांसाठी म्हणा, बायकोसाठी म्हणा, नवऱ्यासाठी म्हणा, मुलांसाठी म्हणा, जे काही कर्तव्य असतं आपण ते करतो, पण त्याचं चीज होत नाही, असं आपल्याला वाटतं ना कधी कधी. तर अशा वेळेला आपण 12वा अध्याय वाचला तर आपल्याला ते म्हणजे जे काही ते आपले प्रयत्न ते सफल होतात आणि ते आपल्याला पाहिजे असतं की आपण जे काही देतोय दुसऱ्याला, तर त्याच्यापासून जे दुसऱ्याची हे असते, आपल्याला जे दुसऱ्याकडून अपेक्षा असते की त्याने त्याचं काहीतरी चीज करावं, तर ते होतं. आता 13वा अध्याय वाचल्याने आरोग्य प्राप्ती होती. 13वा अध्याय असल्याने आपल्याला आरोग्य प्राप्ती होती. जर आपल्याला काय सारखा नेहमी नेहमी आजारपण येत असेल, आपण आजारी असेल किंवा कोणी घरातलं कोणी आजारी असेल, तर त्यांनी हा अध्याय वाचावं, रोज 13वा अध्याय वाचावं. त्याचा आपल्याकडे ग्रंथ आहे. 13, 14 आणि 18 हा गुरुचरित्राचा असा ग्रंथ आहे बघा. 13, 14, 18 असा ग्रंथ आहे. याच्यातले अध्याय वाचले तर चालतं.
त्यानंतर 14वा अध्याय आहे अकस्मात आलेल्या संकटाचे निवारण होते आणि रक्षण होते. बघा बऱ्याच वेळा काय होतं असे काही काही प्रश्न येत राहतात आई आमच्याकडे एकामागे एक संकट येतं आणि अचानक असे संकट येतात की आम्हाला कळत पण नाही त्याला काय करावं कसं सामोरं जावं आणि आम्ही खूप असं म्हणजे त्या संकटाच्या याच्यामध्ये खूप गुरफटलो आहे आणि म्हणजे आमचं एक झालं की एक आम्हाला पुढे म्हणजे मार्ग सापडत नाही अशा बहुतेक प्रश्न असतात बरेच प्रश्न असतात तर त्याने ज्याच्या घरात असा प्रश्न असेल त्याने गुरुचरित्राचा 14वा अध्याय रोज वाचावा. त्यानंतर 15वा अध्याय वाचल्याने तीर्थक्षेत्र यात्रेचे घडते. तीर्थक्षेत्राची यात्रा घडेल. त्यानंतर साधनेसाठी एकांत लाभेल म्हणजे एकाग्रता पण आपल्याला साधनेमध्ये एकाग्रता हवी असते ती एकाग्रता येतं. काय होतं सेवा करताना आपल्याला आहे ना आपल्या डोक्यात खूप काही काही विचार येतात आपल्याला एकाग्रताच होत नाही. आपण काय करतो बसतो स्वामींपुढे देवापुढे बसतो आपण जप करतो पण आपल्या डोक्यात सगळे दुसरे विचार आपण काय जपतोय हे कधी कधी आपल्याला ते पण नाही आठवत आणि कधी कधी आपण स्तोत्र वाचतोय वाचता वाचता आपल्या डोक्यात काहीतरी विचार चालू राहतात त्यामुळे काय होतं आपण वाचतोय ते पण विसरून जातो तर असे आपल्याला जेव्हा वाटत असेल अशी जेव्हा आपली कंडिशन असेल तर आपण गुरुचरित्राचा 15वा अध्याय रोज वाचायचा. आता गुरुचरित्राचा 16वा अध्याय वाचल्याने गुरुसेवेत प्रमाद घडत नाही म्हणजे गुरुसेवेत काही चुका होत नाही आपल्याकडनं काही चुका होत नाही गुरुसेवेमध्ये आणि गुरुकृपेची प्रचिती येते म्हणजे गुरुकृपेचा अनुभव येतो आपल्याला. त्यानंतर आता 17वा अध्याय विद्याभ्यासात प्रगती होते विद्याभ्यासामध्ये प्रगती होते म्हणजे जे शाळकरी मुलं आहेत त्यांनी 17वा अध्याय वाचावा रोज आणि फलामध्ये प्रावीण्य होते म्हणजे जे काय आता आपण म्हणतो कुठल्या विद्याभ्यासाची प्रगती होते आणि त्याचे फल आपल्याला लवकर मिळत असते. त्यानंतर 18वा अध्याय कर्जमुक्तीसाठी ज्यांचं कर्ज खूप आहे असे पण प्रश्न खूप असतात बघा आमच्याकडे की ताई कर्ज फिटतच नाही एक फिटलं का एका मागे एक एका मागे एक वाढतच राहतं एक फिटलं का दुसरं एक फिटलं का दुसरं असं तर त्यासाठी आम्ही काय करावं तर त्याच्यासाठी जर तुम्ही गुरुचरित्राचा 18वा अध्याय वाचला तर तुमच्या कर्जमुक्तीसाठी तुम्हाला मदत होईल आणि घरात चोरी पण होणार नाही. आता अध्याय 19वा साधू संतांची सेवा घडेल भाग्योदय होईल. जर 19वा अध्याय आपण रोज वाचला तर साधू संतांची सेवा घडल्याचं पुण्य लागतं आणि आपलं भाग्योदय पण उज्ज्वल होतं. त्यानंतर 20 आणि 21 अध्याय जर वाचला संततीवरचे गंडांतरे टळेल म्हणजे जर आपल्या घरात आपल्या मुलांवर काही ब्लॅक मॅजिक वगैरे असं काही प्रकार होत असेल करणी बाधा होत असेल किंवा म्हणजे मुलांवर काही संकट येत असेल जे आपले हे ब्लॅक मॅजिकचे करणी बाधा असेल भूतबाधा प्रेतबाधा कुठली बाधा असेल तर ते आपल्या जर मुलांना असेल तर आई वडिलांनी हे केलं तर ते त्यांचे संकट टळतात म्हणजे स्वतः आपण आपल्यावर असेल तर आपण स्वतः केले तरी होतात पण मुलांवर असेल तर कारण मुलांचे पण जातात. त्यानंतर संततीचे आरोग्य चांगले होते आणखी आणखी आपल्या मुलांचं काही आपले मुलं जर असेल आपल्या मुलांसारखं सारखं दुखत असेल काही अडचण येत म्हणजे सारखं वाटत असेल ह्याचं हे झालं का ते आहे ते झालं का ते आहे तर अशांनी हा गुरुचरित्राचा 20 आणि 21 अध्याय वाचायचा त्याच्याने आपल्या संततीचे आरोग्य चांगले होतात. आता 22वा अध्याय पशुधन सुरक्षित राहील आणि दुभत्या कमतरता पडणार नाही ज्यांचे गाई वगैरे आहे गाई म्हशी आहे त्यांचे जे दुधाचा प्रश्न आहे बघा आता कधी कधी येतात असं अधूनमधून प्रश्न येत असतात ताई आमची गाय पहिले खूप खूप दूध द्यायची आता म्हैस खूप दूध द्यायची आता देत नाही आता कमी झाले किंवा आमच्या म्हशीला गाईला नजर लागते असं जे प्रकार होतो ना जेव्हा तेव्हा त्यांनी ज्यांच्याकडे असा प्रकार होतो त्यांनी 22वा अध्याय वाचायचा गुरुचरित्राचा. आता अध्याय 23वा स्वतःच्या मालकीचं घर होण्यासाठी जर आपल्याला आपलं स्वतःचं घर व्हावं बऱ्याच वेळा असतात असे पण प्रश्न असतात स्वतःचं घर होण्यासाठी सेवा सांगत आहे आम्ही घर घ्यायला आमच्याकडे पैसा आहे सगळं काही पण आमचं घरच होत नाही तर अशा वेळेला आपण गुरुचरित्राचा 23वा अध्याय वाचायचा. त्यानंतर 24वा अध्याय वाचला की गैरसमज दूर होतात आपल्या बरोबर बघा बऱ्याच वेळा काय होतं आपल्या विषयी ना समोरच्याचा गैरसमज होत राहतो आणि काही काहींचं नशीब असं असतं ना चांगलं करायला जातं तरी समोरच्यांना त्याच्या विषयी वाईटच वाटतं त्याच्या चुकत दिसतात त्याच्यामध्ये म्हणजे त्यांचा तो गैरसमज होत असतो की हा ना
याने असं मुद्दामच केलं असेल, ह्या जाणून बुजूनच करतो, याचं हे कारण वेगळंच असेल. आपण करायला चांगलं जातो पण समोरच्याचं म्हणजे नेहमी तो समोरचाचा आपल्याविषयी वाईटच विचार असतो, वाईटच त्याच्या मनात असतं. म्हणून असं जर आपल्याकडे असेल ना, असतो असा प्रश्न बऱ्याच वेळा सुनांविषयी असतो, सुनांचा प्रश्न असतो, ते सासू-सासऱ्यांशी किंवा सासरच्या लोकांशी खूप चांगलं वागायला बघतात, पण सासरच्या लोकांना त्यांनी जे वागलं ते वाईटच लागत असतं. किंवा सासू असते, सासू पण सुनेशी घरात चांगलं वागायला चांगली वागते, पण समोरच्यांना घरातल्यांना सुनेला असेल, मुलाला असेल वाईट वाटते. तर अशा वेळेला त्यांनी गुरुचरित्राचा 24वा अध्याय वाचायचा. आणि आपला जर स्वभावात दोष असेल म्हणजे आपल्या स्वभावाने जर समजा तसं असेल आणि समजा आपणच चुकीचं वागतोय, आपण चुकीचं असं आपल्याला लक्षात येत नाही, आपण चुकीचं वागतो पण आपल्याला लक्षात येत नाही, असं पण कधी कधी होतं. म्हणून समोरचा त्याविषयी म्हणजे तो समोरचा आपल्याला त्याविषयी ठरवतो की तो ही अशीच आहे, कारण की हे कुठेतरी आपलं चुकत असतं, ते हे आपल्या लक्षात येत नाही. मग अशा वेळेला आपण जर वाचला ना हा गुरुचरित्राचा 24वा अध्याय, तर समोरच्याचा गैरसमज पण दूर होतो आणि आपल्यामध्ये जे चूक आहे, आपण जे चुकीचं वागतो ते पण आपोआप आपण बरोबर वागायला लागतो. म्हणजे मग आपोआप ते भांडणं मिटायला लागतात. असा प्रश्न, असा विषय आहे तो. थोडा ही मोठी होईल व्हिडिओ बरं का, सॉरी. पण प्रत्येक अध्याय, आता हे 52 अध्याय आहे, आपल्याला 53 अध्याय आहे, तर याची थोडी हे सांगायला वेळच लागेल. तर तुम्ही तेवढ्या व्हिडिओला पेशन्स ठेवावा लागेल तुम्हाला, एवढी मोठी व्हिडिओ बघायला, सॉरी. आता गुरुचरित्राचा 25वा अध्याय, अंगी विनम्रता बनेल बनेल अंगी विनम्रता बनेल, वृत्ती निरहंकार होईल. म्हणजे आपल्या अंगी जे काय नम्रता आहे, विनम्रता आहे ते होईल. आता याच मोठं आहे पण तुम्हाला जाऊ दे. आता मी सगळ्या प्रत्येकाचं हे सांगायला लागलं, खूप मोठा व्हिडिओ होईल. आता मी तुम्हाला फक्त असे सांगते, थोडक्यात सांगते. मी जर याचं कारण सांगितलं ना तर ते म्हणजे हे जास्त डिटेल सांगितलं तर मोठा होईल व्हिडिओ. त्यानंतर 26वा अध्याय जर रोज वाचला ना, आपल्या अभ्यासात विषयात विशेष प्रावीण्य मिळेल. जर आपले मुलं एखादा विषय कच्चा असेल, त्यांना वाटत असेल एखादा विषय खूप अवघड जातो मला, तर त्या मुलांनी त्या विषयाचा विषय संकल्प करून गुरुचरित्रातला 26वा अध्याय वाचायचा. त्यानंतर 27वा अध्याय वाचला तर घरातले वादविवाद किंवा बाहेरचे वादविवाद जातील. 28वा अध्याय वाचला तर वृत्ती सन्मार्गात किंवा धर्मानुगामी होईल. म्हणजे आपली वृत्ती सन्मार्गी लागेल किंवा आपल्या म्हणजे सत्मार्गी लागेल. आपण आपली जी वृत्ती आहे ना चांगल्या मार्गाला जाईल किंवा चांगलं आपल्याला करावं वाटेल. त्यानंतर 29वा अध्याय, साक्षात्कारी सत्पुरुषाचा सहवास लाभेल. 29वा अध्याय वाचला तर साक्षात्कारी सत्पुरुषाचा सहवास लाभेल आणि आपला उद्धार होईल. म्हणून तो वाचला तरी खूप चांगले. 30वा अध्याय, पतीविषयी वाटणारी चिंता दूर होईल, पती सहवास लाभेल. एखाद्याला वाटत असेल आता पती पत्नीचे भांडणं होतात, तर पत्नी माहेरी असते, तर अशा वेळेला तिला सासरी जायचं असतं, पती बरोबर राहायचं असतं, पती त्या भांडणामुळे दूर असतं दोघं मिळून, तर त्यासाठी त्यांनी 30वा अध्याय रोज वाचायचं. पती पत्नी दोघांनी वाचू शकतात. 31वा अध्याय रोज वाचला तर दाम्पत्यामधील मतभेद दूर होतील, संसार सुखाचा होईल. घरातील जे आपले आहे दाम्पत्य त्यांच्यामधला मतभेद दूर होऊन संसार सुखाचा होईल. 32, सौभाग्य अखंड राहील. आपण जर 32वा अध्याय रोज वाचला तर आपल्या पतीचं सौभाग्य म्हणजे आपल्या पतीचं आयुष्य वाढेल. आणि परदेशस्थ पती सुखरूप परत येईल. जर लांब असेल तर तो सुखरूप परत येईल. त्यानंतर जे मिलिटरी वाले आहे ना, मिलिटरीत ज्यांचे मिस्टर मिलिटरीत आहे ना, अशा महिलांनी 32वा अध्याय रोज वाचावा. त्यानंतर 33, रुद्राक्ष धारण केल्याचे पुण्य मिळेल. 33वा अध्याय रोज वाचला तर. त्यानंतर शिवकृपेने मंगल होईल. रुद्राक्ष जो आपण असा हा रुद्राक्ष आहे, हे रुद्राक्ष धारण केल्याचं पुण्य मिळतं 33वा अध्याय वाचल्याने. आणि शिवकृपेने मंगल होईल, चांगलं होईल. 34वा अध्याय, रुद्र पठणाचे पुण्य मिळेल आणि संतती दीर्घायुष्य होईल. जर आपल्या संततीला आपल्याला वाटत आपलं संतती आपलं मूल बाळ असेल हे यांचं आयुष्य जास्त असावं, तर त्यांनी 34वा अध्याय वाचायचं. 35वा अध्याय रोज वाचला तर कठीण कार्यात यश मिळेल. कुठलंही कठीण कार्य असेल, कोर्ट केस असेल किंवा कुठलंही कठीण असेल, तर अशा वेळेला 35वा अध्याय वाचायचं. आणि पतीवरील गंडांतरे पण टळेल. म्हणजे जे आपल्या पतीवर काही गंडांतरे होत असेल, करणे बाधा होत असेल, कुठली बाधा होत असेल, ब्लॅक मॅजिक, त्याच्यासाठी आपण गुरुचरित्रातला 35वा अध्याय वाचायचा. 36वा अध्याय, पती निंदेचा दोष जाईल.
36 अध्याय रोज वाचला तर आपण जे काही पतीची निंदा आपल्याकडनं होतच असते, माझा नवरा असा, माझा नवरा तसा, त्याने हे केलं, त्याने ते केलं, मला असं त्रास दिला, तो त्रास दिला, हे जे पतिनिंदा आहे त्याचं जे काही पाप लागतं त्या पापापासून आपल्याला मुक्ती मिळेल आणि चरणाचे महत्व कळेल आणि आपल्या धर्माचे महत्व पटेल. आता झालं 37 अध्याय, व्यवहारात ज्ञान मिळेल. 37 अध्याय वाचला तर व्यवहार ज्ञान मिळेल आणि गृहस्थाश्रमात सुख लाभेल. व्यवहार ज्ञान मिळून आपला संसार सुखाचा होईल. त्यानंतर 38 अध्याय, घरात अन्नधान्याची कमतरता पडणार नाही. 38 अध्याय असला तर 39 संतती प्राप्ती होईल. ज्यांना मूल बाळ हवं असेल त्यांनी 39 अध्याय वाचायचं आणि आश्वस्थ सेवेचे पुण्य मिळेल आणि आश्वस्थ सेवा म्हणजे पिंपळाची सेवा केल्याचं पुण्य मिळेल. आणि त्यानंतर 40 अध्याय असला तर गुरुवरील निष्ठा दृढ होईल. गुरुवरील श्रद्धा निष्ठा दृढ होईल 40 अध्याय असला तर आणि शंकर कृपा होईल. आणि त्यानंतर 41-42 वाचला तर गुरु सेवा घडेल. गुरुचरित्राचा 41-42 अध्याय असला तर गुरु सेवा घडेल. काशी महायात्रेचे पुण्य मिळेल. त्यानंतर 43 अध्याय असला तर वैभव प्राप्त होईल. श्रीकृष्ण कृपा होईल. 44 अध्याय, गुरुतत्व आणि शिवतत्व एकच आहे याची अनुभूती येईल. गुरुतत्व शिवतत्व एकच आहे याची अनुभूती येईल म्हणजे अनुभव येईल. 45 अध्याय, त्वचा विकार बरे होतील. म्हणजे आता बघा, त्वचा विकार म्हणजे त्वचेचा कुठला विकार असेल, कुष्ठरोग असेल तुमचा, शक्यतो कुष्ठरोगाच दिलेलं आहे, याच्यामध्ये कुष्ठरोगाचीच माहिती दिलेली आहे. तर ज्यांना कुष्ठरोग आहे अशांनी गुरुचरित्राचा 45 अध्याय रोज वाचावा. त्यानंतर 46 अध्याय, दैत्य भावाचे निरसन होईल. दैत्य भावाचे निरसन होईल म्हणजे आपल्या मनामध्ये जे काही वाईट विचार आहे कोणाविषयी ते आपल्या मनात राहणार नाही. त्यानंतर 47 अध्याय 47, गुरुचा संतांचा व साधू सज्जनाचा सहवास लाभेल. गुरूंचा संतांचा आणि साधूजनांचा सहवास लाभेल. 48 अध्याय, धनधान्याची समृद्धी होईल. शेती व्यवसायात यश मिळेल. जे शेतकरी आहे त्यांना शेती व्यवसायात यश मिळण्यासाठी त्यांनी गुरुचरित्राचा 48 अध्याय रोज वाचायचा. 39 अध्याय, गाणगापूर यात्रेची पुण्य मिळेल. त्यानंतर दत्तकृपा होईल. श्री दत्तकृपा होईल. त्यानंतर 50 अध्याय, दुःख व्याधी बऱ्या होतील. जे काही दुःखद व्याधी आहे आपल्याला म्हणजे मानसिक, शारीरिक, आर्थिक जे काही दुःख असेल त्या व्याधी बऱ्या होतील 50 अध्याय रोज वाचला तर. त्यानंतर 51-52 अध्याय रोज वाचला तर गुरुचा विरह होणार नाही. म्हणजे 51 आणि 52 अध्याय वाचला तर गुरु आपल्यापासून दूर जाणार नाही. आपण गुरुपासून दूर जाणार नाही. गुरु आपल्यापासून दूर जात नाही, आपण गुरुपासून दूर जात असतो. कारण की आपले विचार आपल्याला जे संत काय म्हणतात, आपल्याला आपले विचार असतात, आपल्याला जे संगत असते आणि जे काय आपण बघतो आता पाश्चात्य देशाचे आपण संस्कृती घेतोय, आपण ते दुसरं शिकतोय, त्याच्यामुळे आपण काय करतो, गुरुपासून दूर होतो. तर त्यामुळे जर तुम्ही गुरुचरित्राचा 51 आणि 52 अध्याय वाचला तर तुम्हाला गुरुपासून तुम्ही दूर जाऊ शकत नाही. गुरुच्या सानिध्यात नेहमीच राहाल म्हणजे तुम्हाला आपोआप ते त्या बाजूला म्हणजे त्या दिशेला तुमचे पाय ओढल्या जातात गुरुच्या कडे. गुरुचरित्र ग्रंथाचे पारायणाचे आणि 53 अध्याय वाचला तुम्ही रोज. 53 अध्याय गुरुचरित्राचा आहे तो वाचला तर तुम्हाला गुरुचरित्र पारायणाचं पुण्य मिळेल. असा हा गुरुचरित्र ग्रंथाचे 53 अध्यायचं पूर्ण फलश्रुती आहे. कारण की 53 अध्यायामध्ये अवतरणिका आहे. पूर्ण गुरुचरित्राच्या कोणत्या अध्यायात काय दिलेलं हे सगळं आहे. आता त्याची व्हिडिओ बनवायला गेले तर ती पण एक बनवेल मी. गुरुचरित्र प्रत्येक अध्यायात काय दिलेलं आहे ती अवतरणिकेमध्ये, नाही तर तुम्ही ते वाचू पण शकता आणि जर वाटलं तर बघेल मी पुढे परत त्याच एखादा बनवेल व्हिडिओ. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मला तसं कमेंट मध्ये सांगा की ताई गुरुचरित्राच्या प्रत्येक अध्याय मध्ये काय सांगितलेलं आहे तर हे सांगा. आता हे आपण आजच्या व्हिडिओ मध्ये प्रत्येक अध्यायाची फलश्रुती आणि कुठल्या म्हणजे फलश्रुती तेच कुठल्या
समासासाठी कुठला अध्याय वाचायचा हे बघितलेलं आहे. आणि पुढच्या जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये टाका की प्रत्येक अध्यायामध्ये काय दिलेलं आहे, हे तुम्हाला गुरुचरित्राच्या प्रत्येक अध्यायात काय दिलेलं आहे याची माहिती देईल. तर असो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती, परंतु ती खूप मोठी व्हिडिओ झाली आहे. जवळजवळ 25 मिनिटाची व्हिडिओ झालेली आहे आणि तुम्हाला एवढी मोठी व्हिडिओ बघावं लागते. कारण की कसं आहे, आता हे जर मी व्हिडिओ 2 भागात केली तर ती अर्ध इकडे अर्ध इकडे तुमच्याकडनं ती पूर्ण बघितल्या जाणार नाही. एक व्हिडिओ तुम्हाला आत्ता येईल, एक व्हिडिओ नंतर येईल. त्यामुळे काय होईल, तुम्हाला अर्धीच माहिती मिळेल. आता समजा उदाहरणार्थ हे आहे 53 अध्याय, मी 25 अध्यायाची एका व्हिडिओत आणि 25 अध्यायाची दुसऱ्या याच्यात टाकले तर तुम्हाला ती 25च अध्यायाची माहिती मिळेल, लवकर पुढची मिळते ना मिळते. म्हणून मी आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे. तर व्हिडिओ जरा मोठा झाला आहे, परंतु तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती मिळणार आहे. तर असो, आज आपण इथेच थांबू. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू. आपल्याला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.